भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, जगभरातल्या विविध देशांमध्ये म्हणजे अगदी 5ही खंडांमध्ये आज मराठी माणूस पोचलेला आहे. नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने हा मराठी माणूस वेगवेगळ्या देशात जातो, परंतु तिकडे जाऊन केवळ नोकरीच न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा असं काही जणांना वाटतं आणि ते तिकडे उद्योग व्यवसायही सुरू करतात आणि दुसऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. अशाच मराठी उद्योजकांशी आपण या कार्यक्रमामधून संवाद साधत असतो. याचा मूळ हेतूच हा आहे की या अशा मराठी उद्योजकांच्या यशोगाथा आपल्यापर्यंत याव्यात. त्यांचे जे अनुभव आहेत ते इथल्या तरुणांना मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरावेत आणि त्यांचं यश आपण साजरं करावं. यासाठी आपला हा कार्यक्रम आहे विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. आज आपल्याकडे विवेक साधले सर आले आहेत. विवेक साधले हे लीगल लॉजिक या कायदेविषयक कंपनीचे सहसंस्थापक आहेत. ही कंपनी अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातल्या अनेक कंपन्यांना सर्व प्रकारचे कायदेविषयक सल्ले आणि कॉर्पोरेट कंप्लायन्स सेवा आपल्या 4 कार्यालयं आणि 125 तज्ज्ञांच्या टीमद्वारे गेल्या दशकाहून अधिक काळ देत आली आहे. साधले हे स्वतः कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट तसंच LLB असून त्यांची कंपनी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, IPO, उद्यम भांडवल गुंतवणूक, प्रायव्हेट इक्विटी फंड, विलिनीकरण आणि अधिग्रहण, संयुक्त उपक्रम करार, गुंतवणूकदार संबंधित सेवा तसंच वित्त सेवा पुरवत असते. त्यांच्या 30 वर्षाहून अधिक व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला किर्लोस्कर समूह, बॉम्बे डाईंग, पर्सिस्टंट सिस्टीम अशा नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव घेतला आणि नंतर स्वतःच्या कंपनीची स्थापना पुण्यात 2013 साली केली. साधले नियमितपणे आघाडीच्या जर्नल आणि वर्तमानपत्रांमध्ये कायदेविषयक लेखन करत असतात. ते सध्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कॉर्पोरेट कायदे समितीचे अध्यक्ष आहेत. ILS लॉ कॉलेज पुणेच्या कार्यकारिणीवर आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातल्या संशोधन मंडळाचे माजी सदस्य म्हणूनही काम पाहिलंय. शिवाय साधले अनेक सामाजिक संस्थांबरोबरही जोडले गेले आहेत. नमस्कार विवेक सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार ताई. तुमचं ऐकत आम्ही वाढलोत आणि आज तुमच्याबरोबर या मुलाखतीचा योग आला आहे. थँक्यू सो मच. सर, तुम्ही LLB केलं, कॉस्ट अकाउंटंट केलं, CS केलं, त्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मुंबई पुण्यातल्या तुम्ही नोकरीतनं अनुभव घेतलात आणि पर्सिस्टंटसारख्या मोठ्या कंपनीमध्ये अनुभव घेत असता त्यांचा IPO वगैरे काढण्याची सुद्धा संधी, म्हणजे ते काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. हे सगळं करत असताना हे एकदम लीगल आणि कायद्यात आपण काहीतरी आता काम करूया, हे कसं काय घडलं? कायद्याची एकतर आवड होती आणि तेच काम करत आलो होतो कंपन्यांच्या बरोबर. पर्सिस्टंटमध्ये माझी घडण झाली. आपल्या दूरदर्शन केंद्राच्या समोर सिमेंट्समध्ये माझा प्रवास सुरू झाला. आज जेव्हा येत होतो तेव्हा एक नजर तिथे टाकली आणि म्हटलं आज दूरदर्शन केंद्रात येतो आहे. आणि मग बॉम्बे डाईंग, किर्लोस्कर आणि मग पर्सिस्टंट असा प्रवास झाल्यानंतर एक असा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता की आपण एक काहीतरी आपल्या एक मोठ्या स्तरावर कायद्याचं लॉ फर्म काढू शकतो. माझे 2 सहकारी विकास अगरवाल आणि श्रीधर कुलकर्णी यांच्याबरोबर आम्ही हा प्रवास सुरू केला. आणि आता मागे बघताना 12.5 वर्ष झाली आम्हाला. 130 लोक आम्ही आहोत आणि असं वाटतं की हा प्रवास आत्ताच सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची साथ असते. त्याच्यात असं नसतं की आपल्या एकट्याचा. आणि 2013मध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं आणि आज आपण 12 वर्ष बघतोय,
भारतामध्ये स्टार्टअप ही कॉन्सेप्ट तेव्हा सुरू झाली होती. बरोबर. कंपनी कायदा तेव्हा बदलला होता. इन्कम टॅक्सचे बदल घडले होते. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन बदलत होते. भारताची ग्रोथ होत होती आणि त्याचा सगळ्याचा आम्हाला उपयोगच झाला. आम्ही प्रचंड कष्ट करून ह्या शिखरावर पोचलेलो आहोत आणि असं वाटतं की अजून प्रवास ज्या सुरू होतोय खूप करायचा आहे अजून. काही करायचं आहे. आता तुमची भारतातच 4 ठिकाणी कार्यालयं आहेत, म्हणजे पुणा, नागपूर आणि पुण्यात 2 आहेत. शिवाय जवळजवळ 1,400 जणांहून अधिक स्टाफ आहे तुमच्याकडे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना तुम्ही कायदेविषयक सल्ला देता. तर कायदे म्हणजे एखादा उद्योग जेव्हा सुरू करायचा असतो तेव्हा बरेच कायदे येतात, म्हणजे अगदी कंपनी लॉपासून बारीक सारीक अनेक लॉ, ग्राहकांचा असेल किंवा काय असेल. तर ह्या सगळ्याचे सल्ले तुम्ही देता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा म्हणजे इतर देशातल्या लोकांना जेव्हा ते कंपन्यांना सल्ले देता तेव्हा नेमकं हे काम काय असतं? आज आपण बघितलं तर कुठचाही उद्योग सुरू करायचा असला तर प्रथम कुठच्या कायद्याखाली आम्ही हे सुरू करू शकतो आणि करावं हा प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर कोण देतं? तुम्हाला आयदर कंपनी सेक्रेटरी देतो, आयदर लॉयर देतो, चार्टर्ड अकाउंटंट देतो. अशा पद्धतीने ते काम सुरू होतं. आमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा प्रश्न बरेच असतात. आज ChatGPT आहे, गुगल आहे, त्यामुळे त्यांना उत्तरं स्वतःला माहिती असतात. तरी काय असतं, एक जेव्हा आपण काही सुरू करतोय तेव्हा कोण त्यातला तज्ज्ञ आहे, कोण त्याच्यात आपल्याला मार्गदर्शन करू शकेल, हा विषय बघून लोक आमच्याकडे येतात. बाहेरच्या कंपन्या जेव्हा येतात तर तेव्हा एक आम्ही क्लायंट ॲटर्नी प्रिव्हिलेज म्हणतो. तर प्रिव्हिलेज 2 लोकांबरोबर असतो, एक तुमच्या लॉयर बरोबर आणि दुसरा तुमच्या स्पाऊस बरोबर. त्या गोष्टी बाहेर कुठेही एव्हिडन्स म्हणून मांडता येत नाही. तेव्हा जेव्हा ते येतात आमच्याकडे तेव्हा त्यांना लॉ ऑफ लँड काय आहे, कुठचे, आत्ताच परवा आम्हाला एक कंपनीची ईमेल आली आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक लांब लचक मेल की हे आम्ही कसं करायचं, कुठचे कायदे, त्याच्यामध्ये लायबिलिटीज काय असतात, याचा सगळ्याचा उल्लेख आहे. तर आता आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर हा सल्ला त्यांना द्यायला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक इम्पॉर्टंट, आम्ही त्याला मटेरियल गोष्टी म्हणतो, त्याचा काय आढावा आहे, त्याला किती वेळ लागेल आणि किती क्लिष्ट आहे ह्याचा सगळ्याचा अंदाज देतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पर्सनल लायबिलिटी डायरेक्टरची काय, ह्या गोष्टीचा लोकांना भरपूर म्हणजे उत्सुकता असते, त्यांना त्याची एन्झायटी असते. तर ते आम्ही पहिले सांगतो की क्रिमिनल लायबिलिटी कुठे, म्हणजे जर तुम्ही काही केलं, आता तुम्ही भोपाळमध्ये जो गॅस हे झाला होता, तर जर तुम्ही केमिकल बिझनेस करत असाल तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की त्याच्यात काय लायबिलिटी येऊ शकते. सॉफ्टवेअर बिझनेस कोणी करत असेल तर लायबिलिटी कमी असते. तर त्या दृष्टीने एकूण त्यांना पण माहिती असतं, पण भारताच्या कायद्यामध्ये काय ह्याची पहिल्यांदा सुरुवात आमच्या ऑफिसमधनं होते. बरोबर आहे. पण आंतरराष्ट्रीय कायदे पण त्यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, हो नाही का? दोन्ही, म्हणजे आता कुठची कंपनी अमेरिकेत असेल आणि त्यांना भारतात ऑफिस स्थापन करायचं आहे, किंवा आता भारताची कंपनी अमेरिकेत ऑफिस स्थापन करते, तर दोघांचं आता आम्ही भारताचाच कायदा प्रॅक्टिस करू शकतो, पण जेव्हा भारताची कंपनी अमेरिकेत जाते तेव्हा अमेरिकेत काय चालतं ह्याची एक ढोबळ कल्पना असावीच लागते, नाहीतर तुम्ही त्या तुमच्या क्लायंटना कंप्लीट सल्ला देऊ शकत नाही. आणि तसंच जेव्हा ते येतात तेव्हा अमेरिकेत त्यांचा काय बिझनेस आहे, त्यांचे काय, त्यांना कुठचा कायदा लागू पडतो आणि त्या निगडीत भारतात त्यांनी काय करावं त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना सल्ला देतो. एक उदाहरण म्हणून सांगतो, IPR बौद्धिक संपदा ती प्रत्येक देशात वेगवेगळी आहे. आणि जर तुम्ही तुमचा पॅटंट किंवा ट्रेडमार्क US मध्ये रजिस्टर केला असेल तर तो भारतामध्ये तुम्हाला जर प्रोटेक्ट करायचा असेल तर भारतात पण रजिस्टर करावं लागतं. तर ही गोष्ट कधी कधी लोकांना माहिती नसते, तर तुम्हाला सांगावं लागतं. अमेरिकेत केलंय म्हणजे आता जगभरासाठी झालं. तर तसंच इन्शुरन्सचं पण आहे. भारतामध्ये IRDA गव्हर्न्स इन्शुरन्स, तर त्याच्यामध्ये भारतामधनं जर पॉलिसी घेतली तर ती पूर्ण विश्वात लागू पडते, पण अमेरिकेत, कॅनडामधली पॉलिसी भारतात लागू होत नाही. तर ह्या छोट्या ज्या बारकाईच्या गोष्टी असतात त्या जेव्हा एकदा समजावून सांगतो तेव्हा त्यांना पटतं की अरे आपल्याला अजून डीपमध्ये येऊन भारतामध्ये कसं, हाऊ डू वी ऑपरेट इन इंडिया, तो भाग असतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला बरंच काम करावं असं वाटतं, बरंच काम करत आलोय. आणि आजकाल ते एक टर्म आली आहे GCC,
ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स. अच्छा. तर त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राने आत्ताच पॉलिसी अनाऊन्स केली. खूप चांगली पॉलिसी आहे आणि नवी मुंबईमध्ये GCC हे शहर असं म्हणून त्यांनी त्याच्यात घोषणा केली आहे. आता त्या ह्याच्यामध्ये असं होतं आहे की भारत इंडिया इज गोइंग टू बिकम वन ऑफ द क्रिटिकल पॉईंट्स फॉर GCC. त्याचा आणि भरपूर कामं चालली आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. त्या सगळ्या ह्याच्यात आमचा आहे. कॉन्ट्रीब्युशन असतं. अरे वा. मगाशी मी म्हटलं ना IPO, त्याच्यावरून मला एकदम आठवलं की IPOचा पण तुमच्याकडे खूप चांगला अनुभव आहे. तर IPO बद्दल एक्झॅक्टली काय सांगता येईल? म्हणजे जर एखाद्या कोणाला आपली कंपनी चालू आहे, व्यवस्थित एस्टॅब्लिश आहे आणि IPO काढायचा आहे, हो. तर IPO काढण्याचे फायदे, तोटे आणि IPO काढणं कितपत सोपं आहे आपल्या देशामध्ये? IPO सध्या तुम्ही कुठचाही पेपर उघडून बघा, आठवड्यातनं 2 ते 3 IPO चालू आहेत. आणि भारतामध्ये एवढं बॉयन्सी जे म्हणतो IPOची कधीच नव्हती. त्याच्यामध्ये काही चांगले IPO असतात, काही IPO चांगले नसतात. पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे एक SME IPO हा प्रकार आला आहे. छोट्या कंपन्या पण आता मार्केटमधनं पैसा उचलू शकतात आणि ते खूप चांगलं आहे अर्थव्यवस्थेसाठी. आधी काय व्हायचं की फक्त मोठ्या कंपन्या पैसा उभारून त्या मोठ्या व्हायच्या, छोट्या कंपन्या तिथेच राहायच्या. बरोबर. आज छोट्या कंपन्यांना पण वाव आहे, जे छोट्या कंपन्या SME IPO करून मग मेन बोर्डला जाऊ शकतात. एक मनोरमा इंडस्ट्रीज म्हणून एक छान कंपनी आहे, त्यांनी SME IPO केला आणि आज ते मेन बोर्ड IPO मध्ये खूप छान काम करतात. अशी बरीच उदाहरणं आहेत. तर त्यांनाही सल्ला तुम्ही देता? म्हणजे अशा कंपन्यांना पण आम्ही सल्ला देतो IPO कसं जायचं. आम्ही त्याचं प्रिपरेशन, लिक्विडिटी इव्हेंट प्रिपरेशन म्हणतो, त्या अशा बऱ्याच कंपन्यांना आम्ही सल्ला देतोय. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. IPO मध्ये जे प्रमोटर असतात त्यांना एक्झिट असं गॅरंटी नसते. तर त्यामुळे आम्हाला त्याच्यातनं एक्झिट मिळेल म्हणून IPO जायचं आहे हा विषय नसतो. आम्हाला त्याच्यात व्हॅल्यू क्रिएट करायची आहे म्हणून IPO जा, असं एक आम्हाला वाटतं. आम्हाला असं पण वाटतंय की आता 2nd जनरेशन जी तयार होतीये, 3rd जनरेशन जी तयार होतीये, ते लोक व्हॅल्यू क्रिएट करण्याच्या मागे आहेत. कॅश फ्लो आईवडिलांनी, काकांनी, मामांनी असे तयार केलेले आहेत आणि आता ही मुलं बाहेरनं शिकून जी भारतात येतात आणि ते म्हणतात की आता आम्हाला व्हॅल्यू क्रिएट करायची. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघता IPOचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. IPO करण्याच्या मागे बरेच लोकांचे कारणं असू शकतात, पण त्याच्यामध्ये एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची की दर क्वार्टरला तुम्हाला TVवर इफ यू डू वेल, सगळेजण तुम्हाला जसं क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर सगळे हे करतात, हरल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय होतं, ते तसंच आहे की दर क्वार्टरला तुम्हाला पब्लिक समोर, तुमच्या इन्व्हेस्टर समोर येऊन तुमचे रिझल्ट दाखवावे लागतात. आणि त्यामुळे तुमचं प्रिपरेशन हे अतिशय चांगलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही लॉंग टर्ममध्ये व्हॅल्यू क्रिएट करू शकता. फक्त तो करतोय म्हणून मी करीन हा IPO करण्याचा मागचा उद्देश नसावा. किंवा पब्लिसिटी मिळते, पब्लिसिटी, IPO आलाय, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही आहे. चांगली पब्लिसिटी चांगले रिझल्टनी देते. चांगले रिझल्ट आले नाहीत तर काय होतं ते आपण बघितलंय. बरेच शेअर्स आहेत जिथे रिझल्ट चांगले नाही आहेत आणि त्याच्यामुळे ते शेअर प्राईस त्याची 80% गेलेली आहे. असे बरेच उदाहरणं आहेत. पण आता माझी परसिस्टंट, मी जिथे काम केलं आहे, आज तुम्ही बघाल तर 90,000 करोड प्लस मार्केट कॅप ही आपण बघतोय आणि अशा यशोगाथा आहेत. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की IPO प्रत्येकाने एकदा चाचपणी करायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सल्ले देता, त्यातला हा एक IPOचा पण सल्ला आहे. पण मगाशी मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की तुम्ही सल्ला दिलाय, कायदेविषयक सल्ले दिलेत आणि एखादी कंपनी खूप चांगली झाली आहे, अगदी सुरुवातीपासून तुम्ही त्यांना सल्ला दिला आहे, अशी नाही चालू कंपनी आहे वगैरे, अशी काही उदाहरणं सांगता येतील का? चांगली पण आणि काही आव्हानात्मक, म्हणजे तुम्ही ते देताना खूप आव्हानात्मक स्थिती आली त्या कंपनीची पण आणि तुमची पण, आणि तरीसुद्धा त्यातून परत चांगलं झालं, अशी काही उदाहरणं सांगता येतील का? अशी खूप उदाहरणं आहेत, आता नाव घेत नाही मी इथे, पण दोन चार गोष्टी सांगतो तुम्हाला की आम्ही आत्ता कसं बघतो की को फाउंडर्स जसे असतात तर लोकांना असं वाटतं की कॅपिटल मिळालं नाही म्हणून, मार्केट मिळालं नाही म्हणून कंपनी चालली नाही. आमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा आमचं असं आत्ताचं बघण्याचा असा एक अंदाज आहे की को फाउंडर लोकांची भांडणं सगळ्यात जास्त, वन ऑफ द बिगेस्ट रिझन्स फॉर फेलियर इन बिझनेस इज की को फाउंडर
आणि ते लिहून ठेवत नाही, त्यांच्यात करार नसतो आणि जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा एकमेकांकडे बघायला सुद्धा तयार नसतं. आणि त्यामुळे ते बरेचदा हे होतं. त्या निगडीत गोष्टी आहेत. आम्ही असं बघितलं आहे की जिथे जिथे खूप जास्त इन्व्हेस्टरकडनं पैसे खूप जास्त व्हॅल्युएशनमधनं घेतले गेलेत, त्या कंपन्या नंतर जेव्हा त्यांना पैसे लागतात ते त्यांना मिळत नाहीत, जेव्हा इकॉनॉमी थोडीशी वरती खालती होते. आणि त्याच्यामुळे तो एक अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो की व्हॅल्युएशन जस्ट बिकॉज दुसऱ्याला पैसे मिळतात म्हणून मी पण पैसे घ्यायचे का, आणि ते पैसे काय व्हॅल्युएशनला घ्यायचे, तो एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आम्ही असं तिसरं एक बघतो की जिथे फोकस्ड आहे आणि जिथे द प्रमोटर्स फाउंडर्स एकत्र राहिलेत त्या कंपन्या खूप वाढलेल्या आहेत. आमचा म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांचे टर्म्स अँड कंडिशन व्यवस्थित लिखित ठेवले पाहिजेत. खूप गरजेचं आहे. आपल्याला भारतामध्ये आपण इमोशनल असतो, तेव्हा असं वाटतं की सुरू अरे करताना अरे करूया रे वगैरे असं. आणि हा तर माझा मित्र हा, आहे. मित्र. पहिल्यांदा जेव्हा येतात तेव्हा सांगतात नाही आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत. तर आम्ही म्हणतो कॉलेजपासून एकत्र ती मैत्री झाली. जेव्हा तुम्ही एकत्र तुमचा बिझनेस सुरू करताय तेव्हा बेसिक मिनिमम गोष्टी तुम्ही लिहून काढायला पाहिजेत, आणि त्या लिहून ठेवल्या तर आम्ही बघतो त्या कंपन्या कुठे जातात आणि जे लिहून ठेवत नाहीत. आणि जेव्हा कधीतरी डिफरन्स ऑफ ओपिनियन येतं, असं दोन नाही आहे माणसं आहेत की म्हटल्यावर. आपल्या पर्सनल लाईफमध्ये असतं. तर त्यामुळे हे तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आपण थोडेसे कमी पडतो का, आणि म्हणून जे काय आपल्याला लिहायचं आहे ते तुम्ही लीगल भाषेत लिहा किंवा कुठच्याही भाषेत लिहा. आणि म्हणून US कंपन्या का वाढतात आणि भारतामध्ये ह्या इश्यूमुळे का कशा पडू कंपन्या हे शकतात. होतात, हा एक अभ्यास करण्याचा. आता तुम्ही जे म्हणताय ना की स्टार्टअप्स खूप येत आहेत आणि त्याच काळात तुम्ही आल्यामुळे तुम्हाला पण त्याचा खूप फायदा झाला ह्या 12-13 वर्षांमध्ये वगैरे. तर आपण आणि इथे आपण असं ऐकतोय की स्टार्टअपना खूप प्रोत्साहन मिळत आहे, गव्हर्नमेंटच्या पण खूप चांगल्या स्कीम आहेत महिलांसाठी. तर कालच आपण एक बातमी वाचली की मुख्यमंत्री म्हणालेत की स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र खूप अग्रस्थानी आहे आणि त्यात जवळजवळ 60% महिला आहेत. हे पण खूप चांगलं आशादायी चित्र आहे. तर सिंगल विंडो आली आहे, तुम्हाला आता सगळ्या हे पटकन मिळतील बरं असं आपण ऐकतो, पण प्रत्यक्षात हे आहे का आपल्या देशात, आणि इतर देशातली स्थिती काय? आपल्या देशात आपण नक्कीच इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आपण म्हणतो सिंगल विंडो, पण सिंगल विंडो ही कॉन्सेप्ट रुजायला अजून वेळ लागेल. एक उदाहरण म्हणून सांगतो, मलेशियामध्ये मी जेव्हा काम करायचो पर्सिस्टंटमध्ये तेव्हा आम्ही एक कंपनी स्थापन केली होती आणि तिथे 7 स्टार ट्रीटमेंट, नॉट इवन 5 स्टार ट्रीटमेंट. अच्छा. आमची अगदी थोडीशी इन्व्हेस्टमेंट होती, पण तेव्हा जी त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट दिली की मलेशिया सरकारने, आणि तिथे जसं आपलं रजिस्ट्रार ऑफ कंपनी ते इक्विवलंट ऑफिस होतं. एका खुर्चीत बसून काम झालं एका दिवसामध्ये, आणि अतिशय चांगला अनुभव होता. आपण तो अनुभव सगळ्यांना, भारतातल्या कंपन्यांना आणि भारताच्या बाहेरच्या ज्या कंपन्या भारतात येत आहेत त्यांना हे देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, आणि ते करणं काय खूप कठीण नाही आहे. आज भारतामध्ये जो गव्हर्नन्स आपलं काम आहे ते जगात सगळ्यात चांगलं आहे, पण त्याच्यात ज्या वाटा काढतात त्या थांबवून खरंच ती सिंगल विंडो करता येईल अशी अपेक्षा आहे आणि ती करावी. दुसरं, तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, ते कायम होतं, आत्ता पण आहे, आणि ते असं सुरू राहील अशी अपेक्षा आहे. महिला आम्ही पण बघतो, बराच त्याच्यावर भार आहे. मी आत्ता पुण्यामध्ये MCCI ही संस्था आहे त्याच्या बोर्डावर आहे, आणि तिथे पण आम्ही असं बघतोय की महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत, त्यांना कर्ज लवकर मिळतं, त्यामुळे बऱ्याच महिला ह्या उद्योग क्षेत्रात येत आहेत आणि ते खूप छान काम करतात. आता आमच्याच लिगल लॉजिकमध्ये 70% आमचा स्टाफ महिला आहेत आणि त्या अतिशय चांगलं काम करतात, आणि वी आर ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ दॅम. वा, मस्त. जवळजवळ तुमच्याकडे 1,200पेक्षा जास्त स्टाफ आहे, त्यात 70% महिलाच आहेत, आणि त्या सगळ्या कायदेविषयक नॉलेज असलेल्या असणार, कारण तुमचं कामच ते आहे. त्यामुळे महिला सबलीकरणालाही तुम्ही एक चालना देताय, आणि शिवाय त्यांना नोकरी देऊन चांगलं पुढे जाण्याच्या संधीही त्यामुळे मिळतात. ॲक्च्युली ते डिझर्व करतात त्या, म्हणजे खूप चांगलं काम असतं त्यांचं, वेळेनुसार असतं, आत्मीयता असते, आणि
आमचे क्लायंट पण यु नो दे व्हेरी हॅपी विथ हाऊ आर वुमन वर्क ॲट लीगल लॉजिक. सरांकडनं आपल्याला अजूनही काही माहिती जाणून घ्यायची आहे. तसंच सरांचा गर्जे मराठीशी संपर्क कसा आला आणि गर्जे मराठी तरुण उद्योजकांना किंवा मराठी तरुणांना उद्योगामध्ये आणण्यासाठी कशी प्रेरित करू शकते आणि त्यात सर कसा सहभाग घेतात हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आत्ता मी मगाशी म्हटलं तसं की गर्जे मराठी ही एक संस्था अशी आहे की जी सगळ्या देशांमध्ये जे मराठी उद्योजक पसरलेत त्यांचा महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना ज्यांना कोणाला उद्योजक व्हायची इच्छा आहे, कारण आपण आता असं बघतोय की नोकऱ्या करण्यापेक्षा मराठी तरुणांनासुद्धा उद्योगात शिरायचं आहे, पण नेमकं फर्स्ट जनरेशन असल्यामुळे घरात तशी काही बॅकग्राऊंड नसल्यामुळे कसा उद्योग सुरू करावा, कोणता स्टार्टअप सुरू करावा हा त्यांना प्रश्न पडत असतो. तर त्यासाठी मेंटॉरिंगचं काम गर्जे मराठी खूप चांगलं करते आणि त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झालात आणि आपण एवढे पुढे गेलो, या 125 जणांना आपणही नोकरी दिली आहे, देशविदेशातले कायदे, देशविदेशातल्या कंपन्यांबरोबर काम करतोय. तर त्याचा तो अनुभव आपण ह्या मुलांना द्यावा, त्यातून त्यांना रेडी मटेरियल मिळेल. जसं तुम्ही सुरुवातीपासून सुरुवात केलीत आणि शून्यातून आलात तसं नाही, तर त्यांना जर रेडीमेड आपण काही मेंटॉरिंग करू शकलो तर ते गर्जे मराठीच्या माध्यमातून करताय. तर तुमचा गर्जे मराठी विषयीचा अनुभव आणि तरुण मुलांविषयीचा अनुभव काय आहे? आनंद गानू सर आणि माधव हे जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये प्रथम आले आणि मी ऑफकोर्स गर्जे मराठी बद्दल ऐकलं होतं, पण भेटायचा जेव्हा योग आला तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर काम करणार आणि प्रो बोनो काम करणार. कारण की त्यांचं कामच इतकं स्तुत्य आहे. स्वतः अमेरिकेत राहून भारतात येणं आणि जेव्हा लागेल तेव्हा येणं हे काय सोपं नाही आहे आणि त्यांना करायची गरज नव्हती आणि ते त्यांनी करून दाखवलं. बरोबर. त्याच्यामध्ये प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावला तर त्याचं केवढं मोठं इम्पॅक्ट होऊ शकतो हे आज आपण बघतोय. बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या. आम्हाला त्यांच्याबरोबर दरवेळेस बोलताना स्फूर्ती येते, एक एनर्जी येते. खूप असं सेल्फलेस काम आहे, सोपं नसतं. जेव्हा एक काही त्याच्यातनं मिळणार असतं तेव्हा सगळे करतात, जेव्हा काही मिळणार नसतं पण तरी करतात आणि इतका असा डीप ह्याच्यामध्ये. तर खूप छान आहे. माझा एक मित्र आहे मिलिंद धामणकर, तो माझ्याबरोबर सिमेन्समध्ये होता, आत्ता US मध्ये असतो तो. त्यांनी मला हे प्रथम सांगितलं होतं आणि जेव्हा भेटायचा योग आला आणि काम करायचा योग आला तेव्हा खरं कळलं की किती डीपमध्ये काम आहे. खूप काम करण्यासारखं आहे ताई आणि आम्हाला असं वाटतं की वी हॅव जस्ट स्टार्टेड. तुम्ही जे म्हणता ना की तुम्ही कायदेविषयक सल्ला देता, तर मगाशी आपण म्हटलं की वेगवेगळे कायदे असतात, पण एखाद्या जर तरुण मुलाला आता मला बिझनेस सुरू करायचा आहे, स्टार्टअप सुरू करायचं आहे असं करून तुमच्याकडे जर तो आला तर तुम्ही त्याला नेमका काय सल्ला द्याल? कशी त्यांनी सुरुवात करावी आणि ह्या कायद्याचा कसा उपयोग करून घ्यावा? मुलं जेव्हा येतात आज त्यांना सगळं माहिती असतं. आम्ही त्यांना एवढं सांगतो की सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फेडरर जेव्हा ते खेळतात ते उच्च ह्याच्यात असतात, पण त्यांना एक कोच असतो, त्यांना एक मेंटर असतो, त्यांची एक टीम असते आणि ती टीम असणं गरजेचं आहे. कारण की त्या इमोशन्सला कॅप्चर करणं की तुम्हाला काय नेमकं करायचं आणि ते जे त्या प्रवासातनं गेलेले असतात त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जो इम्पॅक्ट होतो तर तो आम्ही त्यांना सांगतो. काय घडू शकतं, काय घडायला पाहिजे, काय केलं तर हा तुमचा व्यवसाय पुढे जाईल. आम्ही त्यांना कायद्याविषयी तर सांगतोच, पण जे घडू शकतं प्रॅक्टिकल ते जास्त सांगतो. त्यांना आम्ही बाकीच्या लोकांची ओळख करून देतो की जिथे ते जाऊन बोलू शकतील. वेगवेगळे फोरम आहेत, टाय आहे, नॅस्कॉम आहे, MCCI आहे, CII आहे, असे बरेच फोरम्स आहेत जे जिथे स्टार्टअपना मदत मिळते आणि बरेच लोक तिथे मेंटरिंग करतात. त्याच्यात पैशाचा भाग नसतो, आपल्या समाजाला काही देणं असतं, त्याच्यात हे असतं. गर्जे मराठीमध्ये ते घडतं. आम्ही त्या सगळ्या तरुणांना तिथे जायला सांगतो. जे आधीचे एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्याशी भेटायला सांगतो आणि मग ते जेव्हा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्यांना जे यश मिळतं ते बघून आम्हालाच आनंद होतो. बरोबर.
आता व्यवसायामध्ये नुसतं कॅपिटल नाही, म्हणजे भांडवल. हो पहिल्यांदा असा प्रकार होता ना की मला करायचं आहे पण भांडवल कुठे आहे, पैसा नाही म्हणून लोक जात नव्हती. आता भांडवल तेवढा महत्त्वाचा मुद्दा राहिलेला नाही आहे. जर चांगली काही योजना असेल तर गव्हर्नमेंट पण खूप सपोर्ट करते आहे, प्रायव्हेटसुद्धा खूप लोक आहेत की जे स्टार्टअपमध्ये पैसा घालू इच्छितात. पण त्यामुळे भांडवल हा मुद्दा राहिलेला नाही आहे. पण नवोन्मेष किंवा नवकल्पना किंवा इनोव्हेशन जे आपण म्हणतो ना, त्याला आता खूप महत्त्व आहे. म्हणजे बाबा एक जण नुसतं हॉटेल चालवतोय, दुसऱ्याने एक हॉटेल टाकलं तर नाही, तर त्याने एक त्या हॉटेलमध्ये काहीतरी एक वेगळा पदार्थ निर्माण केला तर त्याला जो हा मिळतो, प्रतिसाद मिळतो आणि एकदम कुठल्या कुठे चालायला लागतो. तर त्या नवोन्मेष किंवा नवकल्पनेला पण खूप महत्त्व आहे. तर त्या संदर्भात तुम्ही या मुलांना, जर तुमच्याकडे अशी मुलं आली की मला आता सुरू करायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगू शकाल? उदाहरण म्हणून सांगतो की आता भारतामध्ये डिफेन्स हे ओपन झालं मार्केट. येस. आणि मेक इन इंडिया, त्याच्यामध्ये एक्सपोर्ट, ह्या अशा गोष्टी घडायला लागल्या. जेव्हा आपण डिफेन्स म्हणतो ते कॉन्फिडेन्शियल असतं, त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर. इलेक्ट्रॉनिक्स किंवा त्याच्यावरचा जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ती कशी जपायला पाहिजे आणि ती तुम्ही जर जपली तर त्याचा फायदा काय होऊ शकतो हे आपण जगभरात बघितलेलं आहे. आमचा सल्ला त्यांना असा असतो की तुम्ही आज जर सपोज ई कॉमर्सची कोणी कंपनी काढायची म्हटली तर त्याचा सक्सेस रेट अगदी नसणारच आहे, कारण की दॅट मार्केट इज ऑलरेडी टेकन. पण जर तुम्ही ई कॉमर्समध्ये काही वेगळं करायचं ठरवलं, AI बेस्ड आजकाल आपण ऐकतोय, तर तिथे इन्व्हेस्टर लोक पैसा टाकायला नक्कीच तयार असतात. आणि ते तुम्ही प्रोटेक्ट कसं कराल की जेणेकरून दुसरा ते कॉपी न करता तुम्ही ते पुढे घेऊन जाऊ शकता, त्याला खूप महत्त्व आहे. तर आम्ही त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आणि ते प्रिझर्व करण्यासाठी, ते रजिस्टर करण्यासाठी, ते लायसन्स करण्यासाठी काय करावं लागतं त्याचे सल्ले असतात. बरोबर. आता तुम्ही AI वर आलात म्हणून मला त्याच्याचबद्दल विचारायचं आहे की AI हा सगळ्याच फील्डमध्ये आता खूप मूलगामी असा बदल करणार आहे आणि लोकांची अशी भीती पण आहे की AI मुळे नोकऱ्या जातील, की एक तो AI करू शकतो ती 10 माणसांची नोकरी जाईल. तर आणि AI विषयीचे आता कायदे पण यायला लागलेले आहेत बरेच, ते पण माहिती करून घेण्याची गरज आहे. तर त्या AI या क्षेत्राविषयी सांगा ना, आणि AIच्या कायद्यांविषयी. मी जेव्हा माझा प्रोफेशनल काम सुरू केलं 95मध्ये, तेव्हा डीमॅट हा एक विषय नवीन आला होता. NSDL आणि CDSL भारताचं तेव्हा मार्केट कॅप पूर्ण ह्याचं X असलं तर आज 100x पेक्षा जास्त झालं. इकॉनॉमी पण वाढली आहे. पण हा एक समज होता की अरे फिजिकल शेअर्स गेले, डीमॅट आलं तर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जातील. पण ते नाही झालं तसं. इकॉनॉमी खूप वाढली. आमचं असं त्याच्यामधलं मत आहे की AI मध्ये सगळेजण, इंटरनेटसारखं ते झालेलं आहे, सगळ्यांनाच ते वापरायला लागतं. आज तुम्ही वापरता, मी वापरतो, सगळे वापरतो आणि त्याच्याने फायदाच होणार आहे, त्याच्याने तोटा होणार नाही आहे. अँड लाईफ विल ॲडजस्ट टू इटसेल्फ. फक्त त्याच्यामध्ये एथिक्सचा भाग आहे. आज शिबानीताईंचं क्लोन करणं खूप डिफिकल्ट नाही आहे, तुमच्या आवाजाचं आणि तुमच्या ह्याचं. बरोबर. पण तो तुमचा आहे हे कसं प्रोटेक्ट करायचं, की आज तुम्ही बघताय की नटनट्या आपला तो अधिकार कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करतायत. म्हणजे त्याचे पण कायदे येत आहेत. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की इंटरनेट कसा वापरायचा तो प्रत्येकाचा भाग असतो. तर तुम्ही चांगलं बघताय, पोर्नोग्राफी बघताय, तो तुमचा विषय असतो. तर त्यामुळे AIचा वापर, कायदा तर येणारच आहे, कायदा थोडा आलेलाच आहे. आता तुम्ही युरोपमध्ये गेलात तर युरोपने तो कायदा टाकलाय. भारतामध्ये आत्ता एक या मागच्या आठवड्यात न्यूज आली होती की वेगळा कायदा करायची गरज नाही, असं त्यांचं एक निदर्शनास त्यांनी आणून दिलं आहे. इट्स डिबेटेबल काय घडेल आपल्याला, आपण बघूया त्याच्यामध्ये. पण AI इज हिअर टू स्टे. आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रोफेशनमध्ये पण, लिगलच्या प्रोफेशनमध्ये खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर चंद्रचूड किंवा डॉक्टर गवई, त्या दोघांनी सांगितलं आहे की त्याची मदत आम्हाला पण ज्युडिशियरीमध्ये पण होती आहे. पण इट वोंट रिप्लेस द ह्युमन जजमेंट. ती ह्युमन जजमेंट जी आहे ती इज व्हॉट ड्राइव्स यू अँड मी. अँड द AI हा तुम्हाला पण मदत करणार आहे, मला पण मदत करणार आहे, प्रत्येक प्रोफेशनला मदत करणार आहे. आणि तो कायद्याचा विषय खूप जास्त न होता एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीनी जर सगळ्यांनी त्याच्या एथिकल पार्ट तो केला तर सगळ्यांनाच मदत होईल. वी विल ॲडजस्ट. आय थिंक लाईफ विल ॲडजस्ट टू इटसेल्फ. बरोबर. आता आपण AI पर्यंत पोचलोय, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय.
तर सरांकडून आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की AI सारख्या कायद्यांचा सुद्धा आता तुम्ही एकदा LLB शिकलात की बाबा संपलं असं नाही आहे कुठल्याच क्षेत्रात. आपल्याला सतत शिकत राहायचं आहे. त्याचं आता AI हेच उदाहरण आहे. AI आला, त्याच्यासाठी कायदे आले. तर हे तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या कंपनीलाही अपडेट कसं करता त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि अगदी शेवट तरुणांना अशा तुमच्यासारख्या वेगळ्या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर आपण AI विषयी बोलत होतो. आता AI ह्या एक नवीन कन्सेप्ट आला आहे त्यामुळे त्याच्यावर कायदे येणार. तर तुमची कायदेविषयक कंपनी आहे, मग ह्या कायद्यांसाठी तुम्हाला पण अपग्रेड व्हायला लागतं, तुमच्या स्टाफला अपग्रेड व्हायला लागतं. तर ते अपग्रेडेशन तुमच्या स्टाफचं सुद्धा तुम्ही कसं करता आणि या क्षेत्रात ते कसं करत राहायला हवं? सगळ्यात कठीण गोष्ट आहे ती. आज आपण बघतोय व्हाईट कॉलर क्राईम्स, सायबर क्राईम, हे मेन जे पहिले आपण म्हणायचो की दरोडा पडला, आज दरोड्याच्या बातम्या कमी बँकेवर असतात. दरोडा पडला. आज आपण असं म्हणतो डिजिटल अरेस्ट झाली. आणि ते आपण जे बघतोय ते अतिशय त्याचे जे कायदे आहेत आणि जे समाजात घडतंय त्याच्या निगडीत जो कायदा आपल्याला लागू पडतो त्याचा अभ्यास आम्हाला रोज करावा लागतो. आणि रोज हे बदलत राहणारे ह्याची कल्पना आम्हाला असते आणि आम्ही त्याच्यावर आम्ही त्याला ट्रेनिंग म्हणतो. रोज ट्रेनिंग असतं, वाचन असतं. आम्ही त्याच्यावर खूप भर देतो आणि ते भर दिला नाही तर यू आर रिडंडंट, म्हणजे कालचं सांगून क्लायंटला उपयोग नसतो. तर त्यामुळे तो एक कॉन्स्टंट अपडेट हे महत्त्वाचं आहे. मी ILS कॉलेज आहे पुण्यामध्ये, त्याच्या गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. आम्ही तिथे पण लॉ कॉलेज, तिथे पण आम्ही जेव्हा करिक्युलम बघतो किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर काय नवीन मुलांना सांगता येईल स्टार्टअप विषयी, AI विषयी, सायबर विषयी, डेटा प्रायव्हसी विषयी, ह्या सगळ्याची डिबेट रोज होत असते. भारतामध्येच नाही तर जगामध्ये पण हे कायदे बदलत असतील, राहतील आणि त्याचा एक कॉन्स्टंट स्टडी महत्त्वाचा आहे. बरं, म्हणजे डूज अँड डोंट्स, येस, काय करा आणि काय प्रिकॉशन घ्या आणि काय करू नका, येस, हे दोन्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. आता मगाशीच मी म्हटलं तसं आता मुलांना, तरुणांना सल्ला की तुम्ही नोकरी करत होतात, अगदी चांगल्या चांगल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी करत होतात, उच्च पदावर सगळं छान सेटल चालू होतं आणि तरीसुद्धा आपण स्वतःचा उद्योग सुरू करावा, तो पण अशा क्षेत्रात कायद्याचं सल्ला देणं, ते पण आंतरराष्ट्रीय कंपन्यांना. आणि त्यामुळे एका प्रकारे ते भारतात येण्याचं हे पण वाढलं त्यामुळे. तर तुमचं स्वतःचं पण आता एम काय आहे आणि येऊ घातलेल्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? आम्हाला असं वाटतं की भारतातल्या टॉप 10 लॉ फर्म्समधनं एक आमची फर्म असावी आणि ती पुण्यातनं असावी, असा आमचा एक दॅट्स द मोटिवेशन. ते मोटिवेशन घेऊन आम्ही चाललो आहे. आणि मला असं वाटतं की उद्योग हा काही खूप असा म्हणजे त्याच्यामध्ये खूप अशी रिस्क नसते. ती रिस्क आपल्या मनात असते. आपल्याला खूप काही लागत नाही जगण्यासाठी, आपल्याला जे लागतं ते मिळालेलं असतं. आणि ते तुम्ही जर ती रिस्क न मानता संधी मानली आणि तुम्हाला त्या प्रोफेशनमध्ये काय लागतं, तुमच्या क्लायंट्सना काय लागतं, तुमची टीम कशी पाहिजे आणि तुम्ही त्या टीमला काय देऊ शकता, म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणा, त्यांना भागीदारी म्हणा, त्यांना ते जे काय त्याचा मोबदला असतो तो, म्हणजे शेअरिंग जे म्हणतो आपण, ते जर तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्ही हे वाढवू शकता. मी जेव्हा सुरू केलं तेव्हा आनंद देशपांडे पर्सिस्टंटचे त्यांनी मला सांगितलं होतं की तू ना 10 लोकांची फर्म करून त्याच्यात काही खूप ग्रेट केलं असं नको माणूस, त्याची वाढवत राहा. आणि तो आम्ही सल्ला घेतला आणि ती प्रेरणा आहे आम्हाला की अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. भारत हे जे काय आपण म्हणतोय आत्ता की टॉप 3 इकॉनॉमीमध्ये आहे, आपल्या काही ट्रिलियन डॉलरची GDP होणार आहे. त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे लॉ फर्म्स आहेत त्यांना खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आम्ही किती फोकस्ड राहू शकतो, आम्ही टीम कशी एकत्र ठेवू शकतो, आम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि एथिकली कसं काम करू शकतो, त्या ह्याच्यात द लाईफ इज रिव्हॉल्विंग अराउंड दॅट. आणि मी तेच सगळ्यांना नवीन जे उद्योजक आहेत आमच्या फील्डमधले आहेत ज्यांना हे सुरू करायचं त्यांना हेच सांगतो की तुम्ही ह्या 2-3 गोष्टी केल्यात ज्या आपण किंडरगार्टनमध्ये शिकलेला असतो. लाईफ इज नॉट टू डिफिकल्ट. पॉझिटिव्हली बघितलं आणि
एक गोल जर सेट केलेला असला की मला इथपर्यंत पोचायचं आहे, तर मला वाटतं सहज शक्य होतं. ते तुमच्याकडे बघून आता आम्हाला लक्षात आलं आहे. आणि देशातल्या टॉप 10 लीगल कंपन्यांमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रातली पुण्यातली कंपनी करायची आहे, हे सुद्धा मराठी माणसासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ते लवकरच घडू दे, तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देत अशीच अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही स्वतः मोठे होता होता मराठी तरुणांनाही उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करताय, ही पण एक खूप चांगली सामाजिक बांधिलकी जपताय. आणि म्हणूनच गरजे मराठीशी कनेक्टेड आहात, तर त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमची टॉप 10मध्ये कंपनी येऊ दे याही सदिच्छा व्यक्त करते. इथे तुम्ही आलात आणि खूप छान अनुभव तुमचे सांगितलेत, जे खरंच मराठी तरुणांना धंदा सुरू करण्यासाठी उपयोगी पडतील. तर इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. छान वाटलं, धन्यवाद. तर मंडळी, आत्ता आपण लीगल लॉजिक या एका आंतरराष्ट्रीय कायदेविषयक कंपनीचे विवेक साधले यांच्याशी गप्पागोष्टी करत होतो. पुढच्या आठवड्यात आणखी एका वेगळ्या मराठी उद्योजकाशी गप्पागोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.